या जगाला विकसित करण्याचं काम कष्टकरी कामगारांनी केलंय. मात्र अजूनही कष्टकरी कामगारांच्या डोक्यावर हक्काची सावली देणारं छत असत नाही. शोषणविरहित समाज तयार व्हावा, सर्वांना सारखा न्याय मिळावा ही लालबावटा बांधकाम कामगार संघटनेची भूमिका आहे, असं प्रतिपादन सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी.एल. कराड यांनी केलं. लालबावटा बांधकाम कामगार संघटनेच्या कामगार भवन उद्घाटन समारंभात ते बोलत होते. कागल तालुक्यातील सिद्धनेरली इथं हा कार्यक्रम झाला. लालबावटा बांधकाम संघटना अर्थात सीटूच्या माध्यमातून कागल तालुक्यातील बांधकाम कामगारांनी कामगार भवन बांधले. या कामगार भवनाचं उद्घाटन कॉम्रेड शिवगोंडा पाटील यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं. यावेळी सीटूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉक्टर डी.एल. कराड, संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे आणि जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदूम यांच्या उपस्थितीत झालं. सध्या पैसा आणि सत्तेच्या जोरावर गोरगरिबांची पिळवणूक होतीये. राजकारण म्हणजे श्रीमंतांचा खेळ झाला असून सर्वसामान्य कार्यकर्त्याला निवडणूक लढवणं आता अशक्य बनल्याचं डॉक्टर डी.एल. कराड यांनी सांगितलं. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेले तरुणही नोकरीच्या शोधात आहेत. अन्यायाच्या विरोधात कष्टकरी समाजानं एकत्र येऊन संघर्ष करणं गरजेचं आहे, असं कराड यांनी नमूद केलं. कष्टकरी कामगारांच्या श्रमातून कामगार भवन उभारल्याचं कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी सांगितलं. लालबावटा कामगार संघटनेनं आता प्रीपेड वीज मीटरच्या विरोधात आवाज उठवलाय, असं त्यांनी सांगितलं. यावेळी कॉम्रेड भरमा कांबळे, प्राध्यापक सुभाष जाधव, विक्रम खतकर, प्रकाश कुंभार, मोहन गिरी, उज्ज्वला पाटील यांनी मनोगतं व्यक्त केली. यावेळी कॉम्रेड चंद्रकांत यादव, दत्ता माने यांच्यासह लालबावटा बांधकाम कामगार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.